नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मागे सर्वजण रंग लावण्यासाठी पळत असतात. मुक्ता देखील पळत असते. पुढे ते सागरला येऊन धडकते आणि सर्व रंग त्या दोघांच्या अंगावर पडतात. सर्वांना वाटतात की सागर आता तिच्यावर चिडेल. त्याला देखील वाटतं तर सागर ओरडेल मला. त्या उलट सागर जवळ ओढतो आणि स्वतःच्या गालाने तिला रंग लावतो. सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. मुक्ताला म्हणत असतो की हॅपी होळी. हे सर्व बघून सावनीला खूप त्रास होत असतो. सागर मुक्ताला जवळ ओढून मिठीत घेतो आणि पुन्हा म्हणतो हॅपी होळी. नंतर सर्वजण गाण्यांवर डान्स करत असतात. खूप एन्जॉय करतात. नंतर सागर हातामध्ये माईक घेतो आणि म्हणतो हॅलो हॅलो माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हॅपी होळी. आणि त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यात आदित्य येत असतो तिथे. सागर सर्वांना म्हणतो की तुमच्यापैकी कोणीच मला याआधी या अवस्थेत बघितलं नसेल, माझ्या घरच्यांना सोडलं तर. साठी हा सागर कोळी नवीन आहे. सगळ्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त जातं मुक्ता कोळी यांना. पंचमीच्या दिवशी मी एक्सेप्ट करतो की मी खूप सिरियस आणि इंटेन्स माणूस आहे. मला कोणी बदलू शकेल याचा वरती माझ्या स्वतःचा विश्वास नव्हता. आणि ही गोष्ट फक्त आणि फक्त मुक्ता यांनी करून दाखवली. पुन्हा एकदा सर्वजण टाळ्या वाजवतात. म्हणतो की माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने जर कोणी रंग भरले असतील तर ते यांनी. आजपर्यंत मी कधीच माझ्या प्रेमाची पब्लिकली कबुली दिली नव्हती. पण आज मला तुमच्या सर्वांच्या समोर तुमच्या सर्वांच्या साक्षीने द्यायची आहे. या जगाला ओरडून सांगायचं आहे फायनली मला माझं प्रेम मिळालंय. अगर मुक्ता जवळ जातो आणि मुक्ताला म्हणतो आय लव्ह यू, यू लव्ह मी. त्यानंतर सर्वांना उत्सुकता लागलेली असते की मुक्ता यावर काय उत्तर देणार. सर्वजण मुक्ताकडे लक्ष देत असतात. मुक्ता लाजते आणि तिथून पळून जाते. हसतात तिच्यावर. सर्व बघून सईला खूप आनंद होतो आणि ती सागर जवळ जाते आणि सागरला मिठी मारते. इकडे सावनी आदित्य जवळ जाते आणि आदित्यला म्हणते की आय एम रिअली सॉरी बेटा, तुला काय काय बघावं लागतंय. इथलंच ना सागर काय म्हणाला आणि तू म्हणत होता आपण त्याला माफ करू, त्याला पुन्हा एकदा संधी देऊ. बेटा तू कितीही दाखवलं ना, तू किती एक्सेप्ट करण्याची तयारी दाखवली ना, सागर आपल्याला कधीच एक्सेप्ट करणार नाहीये. त्या मनात आपल्यासाठी अजिबात जागा नाहीये बेटा. त्या सतत सर्वांसमोर अपमान करणे, मला घालून पाडून बोलणे, शोरून मला टोमणे मारणे, हे सगळं करून त्याचं मन नाही भरलं. बघितलं ना त्याने आत्ता काय केलं ते. त्यांसमोर तो आय लव्ह यू म्हणाला. आधी त्याला आत्ताही तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही बरं का. काय म्हणत असतो ना तो माझा आधी हे सगळं खोटं आहे बेटा. हा माझ्यापासून दूर करण्यासाठी करतो हे सगळं. मी तुला सांगत होते की त्याच्या मनात आपल्याबद्दल काही प्रेम नाही, तरीही तू ऐकलं नाहीस माझं. आता तरी तू ही गोष्ट एक्सेप्ट कर. माझं सोड, त्याला तुझ्यासाठी सुद्धा काहीच वाटत नाही. गोष्टीसाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही. मी आधी तिला म्हणते की पण बेटा मी आहे, मी होते, मी कायम पण तो जो काही तुझ्यासाठी वागलाय ना, मी त्याला त्यासाठी कधीच माफ नाही करणार. ऐकून आदित्य तिथून रागात निघतो. इकडे मीर सागरच्या गळ्यात पडतो. अरे दादू, तू किती छान सीन क्रिएट केला साज. आणि सागर मिहिरला म्हणतो की मी गाडीत पेपर ठेवले आहे, ते घेऊन ये, लवकर जा पळ. सतत विचार करत असतो की सही केलेले पेपर मी आत्ताच आदित्यला भेटेल, त्या निमित्ताने तो मला भेटेल. पाहुणी मनातच म्हणत असते की हा आनंद फार काळ टिकणार नाही सागर कोळ. या आनंदाची होळी होणार आहे, आय प्रॉमिस आय डॅड. दुसरीकडे मिहिका मुक्ताला म्हणते ताई तू आधी इकडे ये. मुक्ता हसत तिला म्हणते काय होतं मिहिका हे सगळं. तर मिहिका म्हणते प्रेम. आणि मिहिका मुक्ताला म्हणते की तू त्याला काहीच उत्तर नाही दिलं, तू आमचं नाक काटलं. तुझी कंप्लेंट मंजू ताईकडेच केली पाहिजे. मुक्ता म्हणते की मी काय केलं आहे, त्यावर मिहिका म्हणते की तू काहीच केलं नाही, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तर तुला जिजू सर्वांसमोर आय लव्ह यू असं म्हटले ग. तू साधं आय लव्ह यू टू असं नाही म्हणू शकली. काय यार. मुक्ता म्हणते की सगळ्या गोष्टी बोलून नसते दाखवायच्या, त्यात समजून घ्यायच्या असत्या नजरेने. मिहिका म्हणते काय मस्त उत्तर दिलं ग. अगं ताई, त्याला देखील वाटत असेल की तू तुझ्या फिलिंग एक्सप्रेस कराव्या, व्यक्त कराव्या सर्वांसमोर. मुक्ता म्हणते की तू बोलते ते बरोबर आहे, मी सांगेन त्यांना, उद्या सांगेल मी. म्हणते उद्या? जे ते उद्या फाईल्स घेऊन ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असतील तेव्हा तू सांगणार आहेस का? ताई, काही गोष्टी ना वेळच्या वेळी केलेल्या बऱ्या असतात. मला सांग, तुझ्या बरोबर ते असं वागतील तू याचा विचार तरी केला होतास का? तू मला खरं खरं सांग, तुझ्या मनात त्यांच्याबद्दल काही फिलिंग्स आहेत की नाहीये? मुक्ता लाजते. त्यावर मिहिका म्हणते म्हणजे आहेत.
मग आता का बाकी काहीच नाही. तू आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना सांगणार आहे. मिहिका मुक्ताच्या हातात गुलाबाचं फूल ठेवते. मुक्ता मिहिकाला म्हणते, "हे कुठून आणलंस तू?" मिहिका म्हणते, "आलं ते तुझ्यासाठी प्रकट झालं. हे गुलाब घे आणि त्यांना जाऊन म्हण की आय लव्ह यू टू." आणि मुक्ताला म्हणते की जा लवकर ताई. इकडे आदित्य निघून चाललेला असतो. सागर पळत येतो, म्हणतो, "आदी, आदी मी किती वेळचा हाक मारतोयस तुला? कुठे चाललास?" आणि सागर आदित्यला कलर लावत म्हणतो की हॅपी होळी. आदित्य सागरला कलर लावून देत नाही. तो हात त्याचा झटकतो. आदित्यला म्हणतो, "काय झालं बेटा?" त्यावर आदित्य म्हणतो की मी तुमचा बेटा नाहीये आणि आपल्यामध्ये आता काही एक संबंध राहिलेले नाहीये. जी काळजी आहे, मला मिस करता, हे सगळे नाटकं बंद करा आता. मला कळालं आहे तुम्हाला माझी काही एक पर्वा नाहीये. माझी आणि माझ्या मम्मासाठी तुमच्या कुटुंबात कुठलीही जागा नाहीये आणि माझ्या मम्माला फक्त त्रास द्यायचा आहे तुम्हाला. मला त्यांच्यापासून दूर करायचं म्हणून हे सगळं करतायत ना तुम्ही. तर तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये." तो म्हणतो, "नाही, नाही." ते म्हणतो की मान्य करा. हे सगळं सावनी गुपचूप ऐकत असते. इकडे मुक्ता सागरला प्रपोज करण्यासाठी येत असते आणि मनातच विचार करत असते, आयुष्यात मी सागरशी लग्न करेन आणि त्याला प्रपोज करेल असा विचार देखील केला नव्हता. आणि मुक्ताला ते पहिल्यांदाच भेटलेले क्षण आठवतात. इकडे आदित्य निघून जायला लागतो. पुन्हा सागर आदित्यला थांबवतो आणि म्हणतो, "हे कुणी सांगितलं तुला? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम केलंय. इथून पुढेही करत राहणार आहे बाळा. बघ, एक दिवस मी संपून जाईन, पण माझं प्रेम कधीच संपणार नाही. तू उगाच डोक्यात काही एक भरून घेऊ नको. माझं सर्वस्व आहे आदित्य." तेवढ्यात मिहीर पेपर घेऊन येतो आणि सागरकडे देतो. सागर लगेच आदित्यला म्हणतो, "हे बघ, तुला पेपर हवे होतेच ना माझे साईन केलेले, तर धर हे." पेपर बघून सावनी खूप खुश होते. इकडे मुक्ता येत असते. मुक्ता खूप खुश असते. भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता सागर जवळ जाते. सागर आणि आदित्यचं सगळं बोलणं मुक्ताला सागरचा खूप राग आलेला असतो आणि मुक्ता सागरच्या तोंडात मारते. तेवढ्यात सावनी तिथे येते आणि मुक्ताला म्हणते की सागर तुझा कधीच होऊ शकत नाही. मुक्ता सागरला म्हणते की यापुढे आपलं नातं फक्त सईचे आई बाबा म्हणूनच असेल. सागर मुक्ताला म्हणतो की तुम्ही सावनीचं काही एक ऐकू नका. मुक्ता तिथून निघून जाते. सागर सावनीला म्हणतो की हे तुला खूप महागात पडणार आहे. मी तुला सोडणार नाही. आणि सावनी त्यावर म्हणते की मी तुला मला सोडूही देणार नाही मी. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.